नमस्कार मित्रांनो, मी शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार हसन सय्यद आपले मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। मित्रांनो, इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी जन्माला येतात की त्यांचे आयुष्य केवळ त्यांच्या कुटुंबापुरते किंवा त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, ते संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत बनते। अशी माणसे मृत्यूने कधी संपत नाहीत, कारण त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची मूल्य काळाच्या प्रत्येक वळणावर नव्या पिढीला दिशा देत राहतात। भारताच्या आधुनिक इतिहासात असेच एक तेजस्वी विद्वान, विज्ञाननिष्ठ राष्ट्रभक्त आणि तरुणांच्या मनात स्वप्नाची ज्योत प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब। त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या महान राष्ट्रपुरुषाला विनम्र अभिवादन। त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यासपूर्ण वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयास। मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला। आर्थिक परिस्थिती हालाकीची होती। लहान वयात वर्तमानपत्रे विकून त्यांनी शिक्षणाचा खर्च भागवला, परंतु गरिबीने त्यांची स्वप्ने मर्यादित केली नाहीत। उलट ज्ञानाची ओढ, कठोर परिश्रम आणि राष्ट्रसेवेचे तळमळ त्यांनी सर्वोच्च शिखरापर्यंत नेले। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO येथे त्यांनी केलेले कार्य भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील सुवर्णपान आहे। अग्नी आणि पृथ्वी यासारख्या क्षेपणास्त्राच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यामुळे त्यांना जगभर मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख निर्माण झाली। सन 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले। राष्ट्रपती भवनात राहूनही त्यांनी कधीही आपल्या साधेपणाचा त्याग केला नाही। ते स्वतःला सर्वप्रथम शिक्षक मानत होते, म्हणूनच भारतातील प्रत्येक विद्यार्थी त्यांना राष्ट्रपतीपेक्षा अधिक एक प्रेरणादायी गुरु म्हणून आजही त्यांना आठवतात। डॉक्टर कलाम साहेब म्हणायचे, ड्रीम ड्रीम ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ॲक्शन। म्हणजेच स्वप्ने पहा, मोठी स्वप्ने पहा, कारण स्वप्ने विचारामध्ये रूपांतरित होतात आणि विचार कृतीमध्ये उतरतात। हा विचार आजही लाखो तरुणांच्या आयुष्याला दिशा देत आहे। त्यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्रात त्यांनी संघर्ष, अपयश, परिश्रम आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे। हे पुस्तक केवळ आत्मचरित्र नसून प्रत्येक तरुणांसाठी जीवनाचा मार्गदर्शक आहे। त्यांच्या इग्नाइटेड माइंड्स या पुस्तकात त्यांनी भारतातील तरुणांना राष्ट्रनिर्मितीची सर्वात मोठी शक्ती म्हटली आहे। ते लिहितात की विकसित भारत घडवायचा असेल तर प्रत्येक युवकांच्या मनातील सुप्त शक्ती जागृत करावी लागेल। त्यांच्या मते भारताचे भविष्य कोणत्याही एका नेत्यावर अवलंबून नाही, ते देशातील जागरूक, शिक्षित आणि जबाबदार तरुणांवर अवलंबून आहे। तसेच इंडिया 2020 अ विजन फॉर द न्यू मिलेनियम या पुस्तकात त्यांनी विकसित भारताचे स्वप्न मांडले। विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, नैतिक मूल्य आणि स्वावलंबन यांच्या बळावर भारत जगात महासत्ता होऊ शकतो, असा त्यांचा दृढ विश्वास होता। आजही हे पुस्तक धोरणकर्ते, विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी प्रेरणादायी मानले जाते। डॉक्टर कलाम यांचे व्यक्तिमत्व केवळ विज्ञानापुरते मर्यादित नव्हते, ते केवळ आध्यात्मिक विचाराचे अभ्यासक होते। त्यांनी भगवद्गीता, कुराण, भारतीय संविधान आणि इतर अनेक ग्रंथांचा अभ्यास केला। विविध श्रद्धांचा आदर, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांचा संगम त्यांच्या जीवनात दिसून येतो। ते नेहमी म्हणत की ज्ञानासोबत चारित्र्यही तितकेच महत्त्वाचे आहे। 27 जुलै 2015 रोजी मेघालयातील शिलाँग येथे क्रिएटिंग अ लायबल प्लॅनेट अर्थ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना हृदयविकारचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवत राहणारा असा हा शिक्षक इतिहासात विरळाच आढळतो। त्यांच्या जीवनात शेवटही शिक्षण देत असतानाच झाला। हीच त्यांच्या कार्याची सर्वोच्च ओळख आहे। मित्रांनो, आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केवळ पुष्प अर्पण करून थांबू नये, त्यांच्या विचारांचे वाचन करूया, त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास करूया आणि त्यांचे आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा आपण प्रयत्न करूया। मोठी स्वप्ने पाहूया, प्रामाणिकपणे परिश्रम करूया, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारूया आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देऊया। हीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांना खरी आदरांजली ठरेल। ते म्हणाले होते की इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट बर्न लाईक अ सन। अर्थात सूर्यासारखे तेजस्वी व्हायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळावे लागते। संघर्षाशिवाय यश नाही, परिश्रमाशिवाय प्रगती नाही आणि स्वप्नांशिवाय भविष्य नाही। हा संदेश डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनातून संपूर्ण जगाला दिला। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. मी शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार हसन सय्यद आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा, शेअर करा आणि अशाच इतिहास प्रेरणादायी व्यक्तिमत्वासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.